शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये जी शिवसेनेची घडवड चालू आहे, आदरणीय आपले खासदार श्रीरंगप्पा बारणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली कळमनुरीमध्ये शिंदे साहेबांच्या सामाजिक कार्याचा वसा पुढे चालवण्यासाठी तत्पर असलेले 52वा वाढदिवस सर्वजण अतिशय उत्साहात साजरे करतोय। असे सन्माननीय आमदार शेवाळे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे सन्माननीय बाळासाहेब पाटीलजी, उपस्थित शिवसेनेचे, भारतीय जनता पार्टीचे आणि सर्व इथं उपस्थित विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा सर्व क्षेत्रातील आपण सर्व कार्यकर्ते, उपस्थित सर्व सामाजिक कार्यकर्ते, उपस्थित सर्व सहकारी भगिनी आणि बंधूंनो, शेवाळे साहेबांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्व आनंदाने या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। मी या निमित्तानं शेवाळे साहेबांना परमेश्वरानं उदंड आयुष्य द्यावं, आणखी त्यांचे असेच 48 वाढदिवस आपण उत्साहाने साजरे करावे अशा पद्धतीच्या शुभेच्छा देखील आपल्या सर्वांच्या वतीने देतो। या वाढदिवसाच्या निमित्तानंच नाही तर वर्षभर 365 दिवस रामदास शेवाळेजी सामाजिक कार्यक्रमांमध्ये सातत्याने अग्रेसर असतात। आपल्या समाज बांधवांना, समाजातल्या लोकांना कशी मदत करता येईल याचा सातत्याने ते प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की परमेश्वर ते सातत्याने परमेश्वर त्यांना आशीर्वाद देत आहे आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छा या त्यांच्या पाठीशी आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं माननीय खासदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। परवा येणाऱ्या मंगळवारी 4 तारखेला खासदार साहेबांनी आपण मतपेटीच्या रूपाने ज्या शुभेच्छा दिल्या त्यांचा वर्षाव खासदार साहेबांच्या वरती होताना आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे। तर ह्या आनंदाच्या क्षणी शेवाळे साहेबांनी गेल्या या विशेषत्वाने गेल्या 2-3 वर्षामध्ये या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये जे या ठिकाणी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय अशा पद्धतीचं परिवर्तन झालेलं आपण पाहिलंय, तर त्याच्यामध्ये शेवाळे साहेबांनी कळमनुरी आणि आपल्या संपूर्ण पनवेल, रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी हे परिवर्तन घडून आणण्यासाठी प्रयत्न केलाय। माननीय खासदार साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांनी पुन्हा भरभक्कम अशा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाच्या आधारावरती खासदार व्हावं यासाठी सुद्धा रामदास शेवाळे यांनी प्रचंड कष्ट उपसलेले आपण सर्वांनी पाहिले। आपल्या सगळ्यांना त्यांनी एका अर्थानं या निवडणुकीच्या कामामध्ये झुकलं आणि त्याची परिणती येणाऱ्या 4 जूनला आपल्या सर्वांच्या या ठिकाणी सर्व मतदारांचा आशीर्वाद खासदार साहेबांना मिळताना आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहे। या निमित्तानं शेवाळे साहेब तुमचं पुन्हा एकदा मनापासून अभिष्टचिंतन करतो। राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही करत असलेलं काम हे सर्वसामान्य जनतेच्या पसंतीस उतरावं, त्या जनतेचा आशीर्वाद तुम्हाला सातत्याने, गोरगरिबांचा आशीर्वाद तुम्हाला सातत्याने मिळावा अशा शुभेच्छा या निमित्ताने देऊन टाकतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, आपण आता त्यांचं मनोगत ऐकलं। आजी, माझी आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या सर्वांच्या मोठ्या अपेक्षा पाहून आपण ज्यांना मतदान केलंय ते आपले मावळचे किंवा खासदार श्रीरंगप्पा बारणे आणि त्या बाप्पांच्या विजयासाठी पायाला बेंगळी राहून फिरणारे तुमच्या आमच्या सोबत या पनवेल नगरीचे विजयवान आमदार माननीय प्रशांत दादा, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक बाळासाहेब पाटील, व्यासपीठात सर्वच मान्यवर सर्वांचं मी मनापासून पहिल्यांदा आपण मला वेळ दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो। परंतु आपण बाळासाहेबांची शिकवण होती 80% समाजकारण। तसं पाहिलं तर समाजकारणाचा माझ्यासारख्या राजकीयचा काही विषय नाहीये, कुठली पार्श्वभूमी नाहीये, तर समाजकारणातलं हे वलय झालेलं वलय आहे आणि हा माझा वाढदिवस हा माझा नसून हे जे वलय तयार झालंय त्या वलयाला संधी मिळावी, त्या वलयाला प्लॅटफॉर्म मिळावं या अनुषंगाने खऱ्या अर्थाने मी हा वाढदिवस साजरा करत असतो। आणि प्रत्येक वाढदिवसाला, दादांच्या वाढदिवसाला सुद्धा आम्ही संकल्पना केली की मुलींच्या त्या पॉलिसीच्या संदर्भामध्ये 100 पॉलिसीचा संदर्भ प्रत्येक वेळेला काहीतरी ह्या भावनेतनं काहीतरी निमित्तानं या जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी या अनुषंगानं हा वाढदिवस माझा नसून माझ्यासोबत असंख्य कार्यकर्ते फिरतात, त्यांच्या मनाचा, त्याच्या आनंदाचा वाढदिवस आहे
असं मी मानतो.